गुड मॉर्निंग स्टुडंट्स. काल आपण बघितलं टाइप्स ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड. ओके, टाइप्स ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड्समध्ये मी काल सांगितलं की 4 टाइप्स आहेत. ओके, किती टाइप्स आहेत? 4 टाइप्स आहेत. पहिली टाइप्स बघितली आपण आयोनिक क्रिस्टलाइन्स, दुसरी बघितली कोव्हॅलेंट क्रिस्टलाइन्स. हे काल 2 टाइप्स बघितले आपण क्रिस्टलाइन सॉलिडच्या. ओके, आज बघायचं आहे आपल्याला तिसरी टाइप्स, जे क्रिस्टलाइन सॉलिडची जे तिसरी टाइप्स आहे त्या तिसरी टाइपचं नाव आहे मॉलिक्यूल क्रिस्टल्स. ओके, त्याच्या आधी आपण काल जे 2 टाइप्स शिकले होते क्रिस्टलाइन सॉलिडचे ते एक नाही रिकॉल करून घेऊ. ओके, आयोनिक क्रिस्टलमध्ये काय सांगितलं होतं की जे पार्टिकल्स आहेत, जे क्रिस्टल्समध्ये तुम्हाला माहिती आहे क्रिस्टलमध्ये पार्टिकल काय असतात, रेग्युलर अरेंजमेंट असतात. ते पार्टिकल्स काय करतात, आयोनिक बॉन्डिंग तयार करतात. ओके, आयोनिक बॉन्डिंग तयार करतात म्हणजे कशी बॉन्डिंग तयार करतात, कॅटॉन आणि आयॉन्स. ओके, कॅटॉन आणि आयॉन किंवा पॉझिटिव्ह चार्ज किंवा निगेटिव्ह चार्ज. ओके, कॅटॉन आणि आयॉन्स या दोघांमध्ये काय होते, एक बॉन्डिंग तयार होते आणि त्याच बॉन्डिंगला आयोनिक बॉन्ड म्हणतात. आणि केव्हा तयार होते, जेव्हा हे की नाही एक एलिमेंट्स हे की नाही एक इलेक्ट्रॉन काय करल, डोनेट करल. ओके, एक इलेक्ट्रॉन काय करल, डोनेट करल, तेव्हा हे की नाही त्याच्यावर जे कॅटॉन चार्ज येईल आणि नंतर जे ॲक्सेप्ट करल त्याच्यावर कोणता चार्ज येईल, पॉझिटिव्ह चार्ज येईल. ओके, कोणता चार्ज येईल, निगेटिव्ह चार्ज येईल. म्हणून कॅटॉन आणि आयॉनची तिथं बॉन्डिंग तयार होते, म्हणजे आयोनिक बॉन्डिंग तयार होते. आणि आयॉन 2 प्रकारचे असतात, एक कॅटॉन आणि एक आयॉन, म्हणून आयोनिक क्रिस्टल्स तिथं तयार होतात. ओके, मग नेक्स्ट बघितलं कोव्हॅलेंट क्रिस्टल्स. ओके, कोव्हॅलेंट क्रिस्टल म्हणजे कसं असते की दोन व्यक्ती हे की नाही जर एकमेकाला हेल्प करत असतील तर त्या दोघांचं पण काम होते. ओके, 2 व्यक्ती जर एकमेकाला हेल्प करत असेल आणि त्या दोघांचं पण काम हे की नाही कंप्लीट होते. जर त्यानं त्याची हेल्प केली तर त्याचं पण काम पूर्ण होते आणि त्या दुसऱ्या व्यक्तीचं पण काम पूर्ण होते. त्यालाच कोव्हॅलेंट क्रिस्टल्स असं म्हणलेलं आहे. काल मी तुम्हाला 2 मित्राचं एक्झाम्पल दिलेलं आहे. ओके, ते पण. आणि नंतर आपण आज बघायचं आहे मॉलिक्यूल क्रिस्टल, जे तिसरी टाइप्स आहे कोणाची, जे टाइप्स ऑफ क्रिस्टलन सॉलिडची जे तिसरी टाइप्स आहे ते तिसरी टाइप्स बघायची आहे. तर सर्वात पहिले त्याची डेफिनेशन बघू. ओके, द क्रिस्टल्स इन विच पार्टिकल आर हेल्ड टुगेदर थ्रू द इंटरमॉलिक्यूल फोर्स आर कॉल्ड ॲज अ मॉलिक्यूल्स. ओके, आर कॉल्ड ॲज अ मॉलिक्यूल क्रिस्टल्स. बघा, याच्यात पण पार्टिकल्स आलं. तुम्हाला माहिती आहे क्रिस्टल्समध्ये पार्टिकलची अरेंजमेंट असते. मग पार्टिकल्स काय करायले, पार्टिकल्स खूप सारे पार्टिकल्स असतात, रेग्युलर अरेंजमेंट असतात, लॉंग रेंज ऑर्डर असतात पार्टिकलची. ओके, क्रिस्टल्समध्ये. आणि एक शार्प मेल्टिंग पॉईंट असते आणि ॲनोट्रोपिक असते. त्याच्यामुळं काय होते की जे पार्टिकल्स आहेत ते पार्टिकल्स काय होतात, पार्टिकल्समध्ये इंटरमॉलिक्यूल फोर्स तयार होते. कोणता फोर्स तयार होते, इंटरमॉलिक्यूल फोर्स तयार होते. आणि इंटरमॉलिक्यूल जेव्हा फोर्स तयार होते तेव्हाच त्याला मॉलिक्यूल क्रिस्टल्स असं म्हणायचं. आता इंटरमॉलिक्यूल फोर्स म्हणजे काय? ओके, इंटरमॉलिक्यूल फोर्स म्हणजे काय? ओके, हायड्रोजन मध्ये बॉन्डिंग होणे. ओके, हायड्रोजन मध्ये काय, बॉन्डिंग होणे. ओके, म्हणजे आपण बघतो की त्याचं एक्झाम्पल आहे आईस. ओके, आईस मध्ये आपण बघतो की जेव्हा हे की नाही एक वॉटर्स, एक लिक्विड पासून हे की नाही जेव्हा आपण आईस तयार करतो तेव्हा हे की नाही जेव्हा ते आईस तयार होते तेव्हा हे की नाही त्यांच्यामध्ये इंटरमॉलिक्यूल फोर्स काय होते, खूप सारा वाढते. त्याच्यामुळे हे की नाही त्या पार्टिकल्समध्ये हे की नाही इंटरमॉलिक्यूल फोर्स खूप सारा वाढल्यामुळे हे की नाही तिथं आईस तयार होते. त्याचं दुसरं एक्झाम्पल आहे ग्लुकोज. आणि इंटरमॉलिक्यूल्स फोर्सला दुसरं अजून म्हणतात डायपोल्स मोमेंट्स पण असं म्हणतात. ओके, बघा काय सांगितलेलं आहे, डबल एकदा रिकॉल करतो की मॉलिक्यूल क्रिस्टल्स बघत आहोत. मॉलिक्यूल क्रिस्टल्स म्हणजे द क्रिस्टल्स इन विच पार्टिकल्स हेल्ड टुगेदर थ्रू द इंटरमॉलिक्यूल्स फोर्सेस आर कॉल्ड ॲज अ मॉलिक्यूल क्रिस्टल. म्हणजे जे मॉलिक्यूल्स क्रिस्टल्स आहेत त्या मॉलिक्यूल्स क्रिस्टल्स मधले पार्टिकल्स काय करतात, इंटरमॉलिक्यूल फोर्स तयार करतात एकमेकांमध्ये. ओके, आणि त्याच्यामुळे तिथं काय होते, मॉलिक्यूल क्रिस्टल तयार होते. त्याचं एक्झाम्पल आपण बघितलं आईस आणि ग्लुकोज. आणि इंटरमॉलिक्यूल फोर्स म्हणजे काय, डायपोल मुवमेंट होणे किंवा हायड्रोजन बॉन्डिंग होणे. ओके, हायड्रोजन बॉन्डिंग म्हणजे फॉर एक्झाम्पल एक ऑक्सिजन येतं सांगतो, एक ऑक्सिजन आणि बघा
म्हणजे ऑक्सिजनचे काय व्हॅलेन्सी 2 आहेत आणि हायड्रोजन हायड्रोजन बॉन्डिंग झाली ऑक्सिजन सोबत. ओके, हे अशी बॉन्डिंग होणे म्हणजे काय, इंटरमॉलिक्युल्स फोर्स निर्माण होणे. आणि जिथं इंटरमॉलिक्युल्स फोर्स निर्माण होते पार्टिकल्स मध्ये, त्यालाच काय म्हणायचं, मॉलिक्युल क्रिस्टल्स असं म्हणायचं. ओके, मग हे समजलं. मग नेक्स्ट बघू मेटॉलिक क्रिस्टल्स. ओके, मेटॉलिक क्रिस्टल्स मध्ये काय आहे बघा, मेटॉलिक क्रिस्टल्स मध्ये त्याची सगळ्यात पहिले डेफिनेशन सांगलेली आहे, द क्रिस्टल्स इन विच पार्टिकल्स आर हेल्ड टुगेदर. ओके, आर हेल्ड टुगेदर थ्रू द मेटॉलिक बॉन्ड आर कॉल्ड ॲज मेटॉलिक क्रिस्टल्स. बघा आता मेटॉलिक क्रिस्टल बघत आहोत आपण, टाइप्स ऑफ क्रिस्टलाइनचे हे जे 4 टाइप्स बघत आहोत ते मेटॉलिक क्रिस्टल्स आहे. आणि मेटॉलिक क्रिस्टल्स मध्ये आपण काय म्हणत आहोत की जे मेटॉलिकचे जे क्रिस्टल्स आहेत ते क्रिस्टल्स आहेत, त्याच्यामध्ये जे पार्टिकल्स प्रेझेंट आहे ते पार्टिकल्स काय करतात, मेटॉलिक्स बॉन्डिंग तयार करतात. पार्टिकल्स मध्ये काय करतात, मेटॉलिक्स बॉन्डिंग तयार करतात. आणि जेव्हा ते मेटॉलिक्स बॉन्डिंग तयार करतात त्यालाच मेटॉलिक क्रिस्टल्स असे म्हणतात. ओके, बघा एकदा रिकॉल करतो डबल, की काय सांगितलेलं आहे डेफिनेशन मध्ये, की द क्रिस्टल्स, ओके, द क्रिस्टल्स इन विच पार्टिकल्स आर हेल्ड टुगेदर थ्रू द मेटॉलिक्स बॉन्ड आर कॉल्ड ॲज अ मेटॉलिक क्रिस्टल्स. ओके, म्हणजे जे मेटॉलिक क्रिस्टल्स आहेत, मेटॉलिक मध्ये जे क्रिस्टल प्रेझेंट आहे आणि क्रिस्टल्स मध्ये जे पार्टिकल्स प्रेझेंट आहे ते पार्टिकल्स काय करतात, एकमेकांमध्ये काय करतात, मेटॉलिक बॉन्डिंग तयार करतात. मेटॉलिक बॉन्डिंग जेव्हा तयार होते त्यालाच मेटॉलिक क्रिस्टल्स म्हणतात. आणि मग आता सगळ्यात पहिले एक्झाम्पल म्हणजे आपल्या माइंड मध्ये येत असेल की व्हॉट इज मीन बाय मेटॉलिक्स बॉन्ड्स. मेटॉलिक्स बॉन्ड कोणाला म्हणायचं, सर्वात पहिले क्रिस्टल्स. ओके, क्रिस्टल मध्ये जे पार्टिकल्स आहेत ते पार्टिकल्स काय करायले, मेटॉलिक्स बॉन्ड तयार करायले. आणि मेटॉलिक्स बॉन्ड तयार झाला म्हणजे मेटॉलिक क्रिस्टल तयार झालं. पण मेटॉलिक्स बॉन्ड्स म्हणजे काय हे सगळ्यात पहिले आपल्याला माहित पाहिजे, तेव्हाच एक कन्सेप्ट क्लिअर होईल. ओके, मेटॉलिक्स बॉन्ड म्हणजे काय, द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द इलेक्ट्रॉन सी अँड मेटल्स कॅटॉन इज विच हेल्ड टुगेदर इज कॉल्ड ॲज अ मेटॉलिक्स बॉन्ड्स. बघा काय सांगितलं की मेटॉलिक्स बॉन्ड्स मध्ये काय, द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द इलेक्ट्रॉन सी अँड मेटल्स कॅटॉन्स विच हेल्ड टुगेदर इज कॉल्ड ॲज अ मेटॉलिक्स बॉन्ड. म्हणजे जे फोर्स ऑफ अट्रॅक्शन होते कोणामध्ये, फोर्स ऑफ अट्रॅक्शन इलेक्ट्रॉन्स अँड मेटल कॅटॉन्स, म्हणजे मेटल्स आयॉन्स आणि मेटल्स कॅटॉन्स मध्ये जे फोर्स ऑफ अट्रॅक्शन होते त्यालाच मेटॉलिक्स बॉन्ड्स म्हणायचं. ओके, बघा काय सांगितलं डेफिनेशन मध्ये, मेटॉलिक्स बॉन्ड्स म्हणजे काय बघतो आपण, मेटॉलिक क्रिस्टल्स मध्ये काय सांगितलं आपण, की मेटॉलिक क्रिस्टल्स मध्ये जे क्रिस्टल्स आहेत त्या क्रिस्टल्स मध्ये पार्टिकल्स आहेत, त्या पार्टिकल्स मध्ये जे आहे की नाही पार्टिकल्स काय करतात, एकमेकांमध्ये मेटॉलिक्स बॉन्ड तयार करतात. पण मेटॉलिक्स बॉन्ड्स म्हणजे काय हे बघत आहोत आपण. मेटॉलिक्स बॉन्ड्स म्हणजे काय, द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द म्हणजे इलेक्ट्रॉन्स किंवा ॲनॉन आणि कॅटॉन्स मध्ये इलेक्ट्रॉन फोर्स निर्माण होते, त्यालाच काय म्हणायचं, मेटॉलिक्स बॉन्डिंग असं म्हणायचं. ओके, काय की मेटल्स आयॉन आणि मेटल्स कॅटॉन्स मध्ये इलेक्ट्रॉन फोर्स, ओके, फोर्स ऑफ अट्रॅक्शन असं म्हणतो. ओके, फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे की नाही डेव्हलप होते, त्यालाच काय म्हणायचं, मेटॉलिक्स बॉन्ड म्हणायचं. ओके, त्याचं एक्झाम्पल आयॉन आणि कॉपर्स. ओके, बघा मी येतं की नाही, पॉझिटिव्ह कॅटॉन आयॉन कॅटॉन आयॉन कॅटॉन आयॉन्स. ओके, हे काढलं म्हणजे कसं आहे, जर पॉझिटिव्ह कॅटॉन्स नंतर आयॉन म्हणजे यांच्यात काय व्हायला, फोर्स ऑफ अट्रॅक्शन तयार व्हायला. ओके, म्हणून एक मेटल्स मध्ये हे एक नाही करंट काय आहे, करंट कंडक्ट होते. ओके, म्हणून आपल्याला हे नाही, जर करंट एखाद्या मेटल्स मध्ये हे नाही कंडक्ट होत असेल तर आपल्याला हे नाही विजेचा झटका लागतो. ओके, कशामुळे लागतो, कारण तर त्याच्यात हे नाही मेटल कॅटॉन आणि मेटल आयॉनचं फोर्स ऑफ अट्रॅक्शन असते, त्याच्यामुळं हे नाही त्याच्यामुळं आपल्याला हे नाही करंट लागते. ओके, आणि यालाच काय म्हणायचं, मेटल क्रिस्टल्स. बघा हे झालं आपलं टाइप्स ऑफ क्रिस्टल्स. ओके, काय झालं, टाइप्स ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड्स बघितलं. ओके, एकदा रिकॉल करतो चारही टाइप्स. सगळ्यात पहिले आपण काय बघितलं, टाइप्स ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड्स. ओके, टाइप्स ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड्स मध्ये आपण पहिली टाइप्स बघितली आयोनिक क्रिस्टल्स. ओके, आयोनिक क्रिस्टल्स मध्ये काय असतात, जे क्रिस्टल्स मध्ये पार्टिकल्स प्रेझेंट आहेत ते पार्टिकल्स काय करतात
आयोनिक बॉन्डिंग तयार करतात. आयोनिक बॉन्डिंग तयार करतात म्हणजे काय करतात, कॅटॉन आणि आयन मध्ये बॉन्ड तयार करतात. आणि कॅटॉन आणि आयन मध्ये बॉन्ड कसा निर्माण होते, जेव्हा है की नाही एक एलिमेंट है की नाही एक इलेक्ट्रॉन स्वतःचा देतो, तेव्हा है की नाही त्याच्यावर है की नाही कॅटॉन आयन तयार होते. आणि जेव्हा है की नाही दुसरा एलिमेंट है की नाही तेच इलेक्ट्रॉन्स काय करते, ऍक्सेप्ट करते किंवा रिडक्शन करते, त्याच्यावर काय होते, एनॉन तयार होते. आणि तेव्हाच काय होते, एक कॅटॉन आणि आयन काय होते, बॉन्डिंग होते. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्हची काय होते, बॉन्डिंग होते. त्यालाच काय म्हणायचं, आयोनिक क्रिस्टल्स असं म्हणायचं. ओके, मग एक्झाम्पल मी सांगितलं होतं काल NaCl, हे झालं आयोनिक क्रिस्टल्स. मग नेक्स्ट बघितलं आपण कोव्हॅलेंट बॉन्ड्स. ओके, कोव्हॅलेंट बॉन्ड्स म्हणजे काय की असे काही एलिमेंट्स, ओके, असे काय एलिमेंट्स की एक दुसऱ्याला न देता, ओके, एक दुसऱ्याला डोनेट न करता, रिडक्शन न करता, ओके, एकमेकांमध्ये है की नाही ते कंबाईन्स म्हणजे एका जागी येऊन है की नाही स्वतःचे है की नाही लास्ट व्हॅलेन्स सेल कंप्लीट करतील, त्यालाच कोव्हॅलेंट बॉन्डिंग म्हणतात. आणि तेव्हाच कोव्हॅलेंट बॉन्ड तयार होते, त्यालाच कोव्हॅलेंट क्रिस्टल्स असे म्हणतात. मग याच्यात कोव्हॅलेंट क्रिस्टल मध्ये काय आहे, जे क्रिस्टल मध्ये पार्टिकल्स आहेत, ओके, जे क्रिस्टल्स मध्ये पार्टिकल्स आहेत, ते पार्टिकल्स काय करतात, कोव्हॅलेंट बॉन्डिंग तयार करतात, त्यालाच कोव्हॅलेंट क्रिस्टल्स असं म्हणतात. आणि हे कसे होते, मी सांगितलं की दोन असे एलिमेंट्स की डोनेट न करता, रिडक्शन न करता ते काय करतील, एकमेकाची है की नाही एकमेकाला जवळ येऊन है की नाही काय करतील, एकमेकाची हेल्प करतील आणि स्वतःचे सेल काय करतील, कंप्लीट करतील. तिथं है की नाही एक बॉन्ड तयार होते, त्या बॉन्डला नाव आहे कोव्हॅलेंट बॉन्ड असं नाव आहे. ओके, मग नंतर त्याचं एक्झाम्पल मी ग्राफाइट्स किंवा डायमंड्स दिलं. ओके, नंतर आपले तिसरी टाइप्स आहे मॉलिक्यूल क्रिस्टल्स. ओके, मॉलिक्यूल क्रिस्टल्स मध्ये काय बघितलं की जे क्रिस्टल्स आहे त्या क्रिस्टल्स मध्ये पार्टिकल्स प्रेझेंट आहे, त्या पार्टिकल्स काय करतात माहिती आहे की एकमेकांमध्ये इंटरमॉलिक्यूल फोर्स निर्माण करतात, आणि इंटरमॉलिक्यूल फोर्स म्हणजे काय, हायड्रोजन बॉन्डिंग किंवा डायपोल मोमेंट. म्हणजे काय करते, दुसऱ्या एका एलिमेंट सोबत हायड्रोजन काय करते, बॉन्डिंग करते. ओके, बॉन्डिंग करते. मी इथं दाखवलेलं आहे तुम्हाला डायग्रामच्या सहारे बघा एक्झाम्पल मध्ये की इंटरमॉलिक्युल्स फोर्स म्हणजे हायड्रोजन बॉन्डिंग किंवा डायपोल मोमेंट. त्याचं एक्झाम्पल आईस किंवा ग्लुकोज. आणि मेटॉलिक क्रिस्टल्स मध्ये, ओके, चौथी जे टाइप्स आहे मेटॉलिक क्रिस्टल्स, ते जे क्रिस्टल्स आहेत त्या क्रिस्टल्स मध्ये पार्टिकल्स प्रेझेंट असतात आणि पार्टिकल्स काय करतात, मेटॉलिक्स बॉन्ड तयार करतात. ओके, मेटॉलिक्स बॉन्ड तयार करतात आणि जेव्हा मेटॉलिक्स बॉन्ड तयार होते त्यालाच मेटल क्रिस्टल्स म्हणायचं. बट याचा सगळ्यात मोठा पॉइंट आहे की मेटॉलिक बॉन्ड कोणाला म्हणायचं. ओके, मेटॉलिक्स बॉन्ड कोणाला म्हणायचं, मेटॉलिक्स बॉन्ड कोणाला म्हणायचं की फोर्स ऑफ अट्रॅक्शन कॅटॉन आयन आणि फोर्स ऑफ अट्रॅक्शन मेटल कॅटॉन आणि मेटल आयॉन्स मध्ये काय होते, फोर्स ऑफ अट्रॅक्शन होते. तेव्हा है की नाही मेटॉलिक्स बॉन्ड तयार होते आणि मेटॉलिक्स बॉन्ड तयार झाला म्हणजे मेटॉलिक क्रिस्टल तयार झालं. त्याचं एक्झाम्पल आहे आयॉन कॉपर. आणि हे बघा कॅटॉन आयॉन मेटल आयॉन मेटल कॅटॉन मेटल आयॉन मेटल कॅटॉन मेटल आयॉन मेटल कॅटॉन मेटल कॅटॉन मेटल आयॉन मेटल कॅटॉन मेटल आयॉन मेटल कॅटॉन. हे असं त्याचं एक्झाम्पल आहे. हे 4 टाइप्स क्रिस्टलाइन सॉलिडच्या झाल्या. फक्त याच्यात एक कॉमन गोष्ट आहे, पार्टिकल्स. ओके, जे क्रिस्टल्स मध्ये पार्टिकल्स असतात ते वेगवेगळ्या प्रकारची प्रोसिजर फॉलो करतात. बघा पहिल्या याच्यामध्ये आहे की नाही पार्टिकल्स काय करते, पार्टिकल्स आयोनिक बॉन्डिंग तयार करते. ओके, दुसऱ्या टाइप्स मध्ये काय करते, पार्टिकल्स कोव्हॅलेंट बॉन्डिंग तयार करते. तिसऱ्या टाइप्स मध्ये काय करते, पार्टिकल्स इंटरमॉलिक्युल फोर्स निर्माण करते. ओके, आणि चौथ्या टाइप्स मध्ये मेटॉलिक्स बॉन्ड निर्माण करते. म्हणजे पार्टिकलची खूप मोठं योगदान आहे टाइप्स ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड मध्ये. एक कॉमन फॅक्टर्स आहे या 4 टाइप्स मध्ये, पार्टिकल्स. आणि पार्टिकल्स काय करते, वेगवेगळे काय करते प्रोसिजर आहे की नाही, ओके, किंवा वेगवेगळे आहे की नाही त्याच्यात रिॲक्शन तयार करते. त्यालाच म्हणायचं टाइप्स ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड्स. हे तुमचा टाइप पॉइंट्स इथं क्लिअर झालेला आहे. ओके, नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण बघू. ओके, आयसोमॉर्फिझम, पॉलिमॉर्फिझम आणि ॲलोट्रॉपिक्स हे नेक्स्ट टॉपिक्स मध्ये बघूत. ओके, गुड बाय.